मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा तर मोर्चासाठी उद्धव ठाकरेंचा ताफा रवाना। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरती फडणवीस आणि शिंदेंची टीका। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाही, फडणवीसांचा निशाणा। तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी, शिंदेंचा टोला। ठाकरे बँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, एका पराभवानं मी खचून जाणार नाही, ठाकरेंचं हे विधान। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। आपल्या हिंदू बांधवालाच फायदा मिळावा, जगताप यांचं आवाहन। अजित पवार यांची राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार। जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट। मंगळवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनी देखील शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा फडणवीस घेणार आढावा। मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरती खलबतं। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गत आज 5354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला नाशिक गोळीबार प्रकरणी अटक। सीपींना पूर्ण मोकळे, गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नका, फडणवीसांच्या नाशिक पोलीस आयुक्तांना या सूचना। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावरती दारूची बाटली फेकल्याचा निषेध, आरोपीवरती कडक कारवाई करण्याची होतीये मागणी। रवींद्र धंगेकरांच्या एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळेला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत धंगेकरांची टीका। भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। योगेश कदम यांनी सुनावणी घेतली पण सचिन घायवळेला शस्त्र परवाना दिलेला नाही। गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवरती फडणवीसांचं स्पष्टीकरण, चूक नसल्यास घाबरू नका, जशास तसं उत्तर द्या, शिंदेंकडूनही पाठराखण। निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर सुद्धा मकुका अंतर्गत कारवाई। तर निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। विधानसभेला 20,000 मतदान हे बाहेरून आणलं, आमदार विलास भुमरे यांचं हे धक्कादायक वक्तव्य। स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदाना दिवशी घेऊन आलो, एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखलं आणि त्यानंतर भुमरेंची सारवासारव। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज नेमकी काय, भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवरती आज दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा असणार बंद। कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। कुख्यात गँगस्टर डी.के. रावला आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। डी.के. रावच्या विरोधात खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी आज कोर्टामध्ये केलं जाणार हजर। महाराष्ट्रातील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसान भरपाई मिळणार। सुधारित जीआरमध्ये 94 तालुक्यांचा नव्यानं समावेश। शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून आता जीआरमध्ये मोठे बदल। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार। राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये माघारी जाणार, हवामान विभागाची ही माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।